नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी 2024 मुख्य परीक्षा फॉर्म भरताना मुलांना अडचणी येत आहे. हीच अडचण 2023चा मुख्य परीक्षा फॉर्म भरताना सुद्धा येत होती. त्यावेळी सुद्धा मी व्हिडिओ घेऊन त्याबद्दल अपडेट दिली होती. एमपीएससी कडे मागणी केली होती, एमपीएससी ला मेल आणि कॉन्टॅक्ट पण केला होता. त्याद्वारे एमपीएससी दिलेल्या उत्तरा संदर्भात व्हिडिओ पण घेतला होता. सेम इश्यू 2024च्या मुलांना येत आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी योग्य ते उत्तर देतो. आपल्याला माहिती असेल की टायपिंग सर्टिफिकेट मध्ये दोन महत्त्वाची अशी पद्धत की ज्यांना हे सर्टिफिकेट लागतं. क्लर्क ज्याला मराठी किंवा इंग्लिश लागतं आणि टॅक्स असिस्टंट कर सहाय्यक याला मराठी आणि इंग्लिश दोघंही लागतं. आता हे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांना फॉर्म भरताना आता मुख्य परीक्षेला अपलोड करावंच लागेल. पूर्वला ॲपियर म्हणून तुम्ही फॉर्म भरला होता, पण मुख्याला तुमच्याकडे लागेल. जर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. आणि जर फॉर्म भरला कदाचित तुम्ही वेगळ्या चुकीची माहिती देऊन तर डीव्हीला तुम्हाला त्रास होईल, तुम्ही अपात्र होणार आहात. आता मग मुख्य मुद्दा आहे की सर यामध्ये 6 प्रवर्ग असे आहेत की ह्या 6 प्रवर्गांना मुख्य परीक्षेला म्हणा किंवा ग्रुप सीच्या ह्या दोन्ही पदांना टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा त्यांना इथे फॉर्म भरता येतो, एक्झाम देता येतं आणि निवड सुद्धा होते. आणि निवड झाल्यानंतर 6 महिन्याने त्यांना ते 2 वर्षांनी त्यांना ते द्यायचं असतं. आता थोडक्यात माहिती घेऊया की ऍड मध्ये काय मेन्शन केलं होतं. 2023ला हे जेव्हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस त्यांनी काय सर्क्युलर काढलं होतं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. हे समजून घ्या आणि फॉर्म भरून टाका, कारण फॉर्म भरण्याची डेट ही लास्ट डेट येणार आहे 22 ऑगस्ट पर्यंत आहे. ओके, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, त्यांना पण माहिती पडू देत. आणि तुमचे जे 6 प्रवर्गाचे ग्रुप असेल तुमचे वेगळे, म्हणजे माजी सैनिक असेल, अपंग असेल, दिव्यांग असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, सगळ्यांनी आपल्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आवडलं तर लाईक मात्र नक्की करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण नक्की टाका. आणि विशेष म्हणजे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून काहीही अपडेट आली ना तर तुम्हाला मेसेज आमचा जाईल आणि मेसेज गेला की तुम्हाला कळेल काहीतरी अपडेट आलेली आहे, तुम्ही ती अपडेट बघू शकाल. काय करा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब लगेच करून टाका, बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी 2025ची जाहिरात आलेली आहे. ग्रुप बीचा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे. 21 ऑगस्ट लास्ट डेट आहे. आणि तुम्ही जर ग्रुप बीचा फॉर्म भरू इच्छित असाल तर नक्कीच याच्यासाठी मार्गदर्शनपर बॅचेस पण इग्नाइट अकॅडमीच्या अवेलेबल आहे. तुम्ही ग्रुप बी आणि सी ची एकत्रित बॅच पूर्व आणि मुख्यची पण आहे किंवा फक्त प्रिलिमची पण बॅच, दोघांपैकी एक बॅच घेऊ शकता. मराठी माध्यमामध्ये प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे, टेस्ट सिरीज आहे, पीडीएफ नोट्स आहे, पीवायक्यू अनालिसिस सुद्धा यामध्ये इन्क्लूड असणार आहे. सो लगेच जॉईन करण्यासाठी खाली लिंक दिली, लिंकवर क्लिक करून ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. मुख्य परीक्षा फॉर्म भरताना टायपिंग सर्टिफिकेट लागणारच का, तर मुख्य परीक्षेला लागतच. बघा त्यांनी ऍड मध्ये पण टाकले, त्यांनी बघा अर्हता पात्र गणण्याचा दिनांक मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्याची विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी काय लागेल, एक लागेल शैक्षणिक अर्हता आणि दुसरं तुमचं टायपिंग सर्टिफिकेट लागणारच आहे. पूर्व परीक्षा फॉर्म भरताना तुम्ही ग्रॅज्युएट ॲपियर असाल फॉर्म भरू शकत होते, टायपिंग सर्टिफिकेट ॲपियर असताना फॉर्म भरू शकत होते, पण मुख्य परीक्षा फॉर्म भरताना मात्र तुम्हाला हे दोघंही अपडेट करावंच लागेल, तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. ओके, पण याच्यामध्ये पण सूट दिली बघा. टंकलेखन अर्थ धारण करण्यातून तात्पुरती सूट कुणाला, कर सहाय्यक या पदाला पण आहे, बेलिफला पण आहे आणि लिपिक टंकलेखकला पण यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. कुणाला सूट दिली आहे तर 6 वेगवेगळे प्रवर्ग आहे. मग 6 प्रवर्ग कोणते आहे, त्यामध्ये पहिला प्रवर्ग आहे दिव्यांग, दुसरा आहे माजी सैनिक, तिसरा आहे अनाथ, चौथा प्रकल्पग्रस्त, 5वा भूकंपग्रस्त, 6वा पदवीधर अंशकालीन. यांना सूट कधी दिली आहे, कधीपर्यंत, तर त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी आहे आणि 2दा संधी दिली आहे. ह्या 2 वर्षात त्यांना टायपिंग सर्टिफिकेट त्यांना द्यायचं आहे पास होऊन. सो खूप संधी चांगली आहे. सो ह्या संवर्गाला इथे सूट आहे. पूर्व परीक्षा फॉर्म भरताना पण हे होतं आणि मुख्य परीक्षा आता जो फॉर्म सुटला त्या फॉर्ममध्ये सुद्धा त्यांनी यांना सूट दिलेली आहे 6 प्रवर्गाला. मात्र काय होतंय, मुख्य परीक्षा फॉर्म भरत असताना इथे एक प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न तुम्ही विचारतात की तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे का, तुम्ही नो करतात, नो डाऊट, तरी पण एक प्रश्न खाली विचारला जातो काय, विच टायपिंग स्किल सर्टिफिकेट डू यू हॅव, प्लीज एंटर 1 फॉर मराठी, 2 फॉर इंग्लिश, 3 फॉर बोथ. हा प्रश्न याचं उत्तर दिल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आता प्रश्न पडतो, सर आम्हाला जर सूट आहे मग सर आम्ही काय करू इथे 1 2 3, आणि जर आम्ही 1 केलं तर मग आम्हाला ते कन्सिडर करून आमची स्किल टेस्ट घेतील, 2 केलं तर स्किल टेस्ट घेतील, 3 केलं तर दोघे घेतील टॅक्स असिस्टंटला. सो ह्या 6 प्रवर्गाला 2 पोस्टसाठी सवलत राहायचं.
कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक. सो इथे तुम्हाला काहीतरी ऑप्शन द्यावाच लागतो, तसं पुढे जाता येत नाही. सो 2023ला पण हा प्रॉब्लेम आला होता. मग त्यावेळेस एमपीएससीनी क्लिअर केलं की तुम्ही याचं उत्तर देऊन टाका, टेक्निकल इश्यू आहे, आता तोच इश्यू आहे, तुम्ही याचं उत्तर देऊन टाका. आता याबाबत मी एमपीएससीला कॉल पण केला, एमपीएससीला मेल पण केली होती मी, पण कॉलवर त्यांनी सांगितलं की सर काही हरकत नाही आहे, ते दिव्यांग किंवा हे 6 प्रवर्गानंतर स्किल टेस्ट द्यायची गरज नाहीये, त्यांनी ऑप्शन जरी टाकून द्या तरी चालेल, असं त्यांनी कॉलवर सांगितलं. तुम्ही पण हवं तर कन्फर्म करण्यासाठी एकदा कॉल करा एमपीएससीला. कॉल उचलत नाही बरं का, खूप कॉल करावं लागतात. उचलला तर ते उत्तर तुम्हाला हेच देतील, किंवा तुम्ही त्यांना मेल पण करून ठेवा, म्हणजे तुमच्याकडे सेव्ह राहील. पण माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे मी जे विचारलं, मी जे सांगितलं 2023ला मुलांना काही प्रॉब्लेम आले नाही, तुम्हालाही काही प्रॉब्लेम येणार नाही. सो इथे तुम्ही उत्तर 1 किंवा 2 टाकून द्या, भले तुम्ही 1 टाका किंवा 2 टाका, दोघांपैकी एक आन्सर देऊन फॉर्म भरून टाका, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता लास्ट इयरला म्हणजे 2023च्या मुख्यला हा इश्यू झाला होता, त्यावेळेस त्यांनी एक नोटीस पण काढली होती. नोटीस काढून त्यांनी सांगितलं, बघा इथे काय सांगितलं, टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात त्यांनी नोटीस दिली होती. केवळ लिपिक टंकलेखक कर सहाय्यक पदाकरिता या उमेदवारांना, बघा इथे दिला 7वा पॉईंट जो दिलाय, त्यांनी सांगितलंय दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी 2 संधी अनुज्ञेय राहतील. आणि पुढे काय सांगितलं त्यांनी, हे महत्वाचं स्टार करतो, अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही. कळलं मला काय म्हणायचंय. त्याने नंतर नोटीस पण, म्हणजे स्किल टेस्टची नोटीस दिली, बघा टंकलेखन कौशल्य चाचणीची नोटीस दिली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्या उमेदवारांना इथे स्किल टेस्ट देण्याची गरज नाही, भले तुम्ही मेन्सचा फॉर्म भरताना टाकला असेल 1, 2, 3, तरी तुम्हाला स्किल टेस्ट देण्याची गरज नाही. सो काळजी करू नका, तुम्हाला स्किल टेस्ट होणार नाही, भले तुम्ही आता 1 किंवा 2 ऑप्शन टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही. येते लक्षात मी काय म्हणतोय तुम्हाला. कळलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं असेल तर तेही मला नक्की कळवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. अजून पण काही व्हिडिओ मी घेणार आहे, नक्की बघा. आणि तयारी करताना, मुख्य परीक्षेची तयारी करताना, मुख्य परीक्षेच्या बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल, मराठी इंग्लिशच्या बॅचेस सेपरेट अवेलेबल आहे. मराठीची सेपरेट, इंग्लिश सेपरेट. राहिलेल्या 1 महिन्यामध्ये प्रॉपर तयारी करायची असेल तर नक्की तुम्ही काय करा, जॉईन करून घ्या आपली बॅच मध्ये जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे, लिंक जॉईन करा. किंवा काही अडचण असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर, ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. ओके, सो तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.